काही महिन्यापूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले होते। त्यामुळे पक्षचिन्ह व पक्षाच्या नावाचाही घटनात्मक पेच निर्माण झाला होता। यासाठी दोन्ही गटांकडून न्यायालयात धाव घेण्यात आली। अखेर मुंबई येथील पोटनिवडणूक जवळ आल्याने न्यायालयाने दोन्ही गटांना पक्ष नाव व चिन्ह दिले। यात नंतर बदलही होऊ शकतो। मात्र ठाकरे गटाला मशाल चिन्ह व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नाव मिळाल्याने पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरातून डीजे लावून मशालीची मिरवणूक शहर प्रमुख सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली। यावेळी उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार, जिल्हा संघटक संजय देशमुख, उपशहर प्रमुख पप्पू गव्हाणे, आंबेगाव शिरूर तालुका प्रमुख गणेश जामदार, उपतालुका प्रमुख अनिल पवार, शेतकरी सेना तालुका प्रमुख योगेश ओव्हाळ, नगरसेवक मंगेश खांडरे, माजी सरपंच प्रकाश थोरात, कैलास भोसले, सुनील जठार, पोपट ढवळे, विजय लोखंडे, भीमा कुदळे, अनिल कोल्हे, खुशाल गाडे, राजू चोपडा, स्वप्नील रेड्डी, विशाल फलके, स्वाती बोरकर, संगीता शिंदे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी हुतात्मा चौकात छोटी सभा घेऊन अनेकांनी आपली मते व्यक्त केली। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। म्हणून झाले मशाल गद्दार गेले असले तरी खाची थंडी खुपसून त्यांना भेटली तलवार आणि ढाल आले भाजप गद्दारांची तलवार। पण लक्षात ठेवा, शिवसेनेकडे आहे मशाल। थोड्याखाली आग लावून तुमचा येणाऱ्या काळात नाव मोठं तरी शिवसेना राहणार नाही। एवढं बोलतो। जय हिंद। हिंदुहृदय सम्राट या उपाधीने स्थानापन्न असलेले हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना सर्वप्रथम मानाचे वंदन करतो। हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी यलगार दिला आणि अखंड महाराष्ट्रातील नव्हे तर हिंदुस्थानातील मराठी माणसाला एक आधार मिळाला आणि 1966 साली प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी शिवसेना या नावाने आपल्या पक्ष संघटनेची या ठिकाणी स्थापना झाली। मित्रांनो, या इतिहास सांगण्यामागचा एक उद्देश आहे की ज्या वेळेस आपण झाड लावतो त्यावेळेस त्या झाडाला पाणी घालत आपण त्याचं वटवृक्ष बनवतो आणि वटवृक्ष बनवल्याच्या नंतर त्याच्या सावलीला फार माणसं बसतात, परंतु त्या सावलीला बसलेला असताना त्या सावलीची जाणीव न धरता त्या सावलीच्याच मुळाशी वाढलेली बांडगुळं ज्यावेळेस गद्दारी करतात आणि आपल्या शिवसेनेला आव्हान करतात की शिवसेना आमच्यामुळे टिकली, शिवसेना आमच्यामुळे वाढली, तर खऱ्या अर्थानं त्यांना या मशालीच्या माध्यमातून आम्ही इशारा देत आहोत की गद्दारांनो, तुम्ही तुमची ऐपत दाखवली, तुम्ही तुमची नियत दाखवली, तुम्ही तुमचे संस्कार दाखवले। कारण ज्या स्वर्गीय आनंद दिघेंवर बाळासाहेबांनी संस्कार केले ते आनंद दिघे उभ्या हयातीत आपल्या आयुष्यात त्यांनी बाळासाहेबांना कधी वाईट वक्त बोलणाऱ्याची बोटं छाटली, तोंड सुद्धा मारली आणि ज्यांनी शिवसेनेची गद्दारी केली त्यांना त्या प्रमाणात त्या ठिकाणी शिक्षा देखील केली। खरं पाहायला गेलं तर मशाल ही जी निशाणी आहे ती शिवसेनेला नवीन नाही। कारण याच चिन्हावरती प्रथमतः नगरसेवक म्हणून छगन भुजबळ निवडून गेले, त्यानंतर ते स्वतः आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून गेले आणि 1989 साली औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरचे मोरेश्वर सावे हे सुद्धा त्या ठिकाणी मशाल या चिन्हावरतीच निवडून गेले। आणि गद्दार लोक होती ती आता संघटनेतून बाहेर पडली। खरं पाहायला गेलं तर ढाल ही भाजपची आणि तलवार त्या गद्दारांची। तर अशा या गद्दारांना आगामी काळामध्ये निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता आणि शिवसैनिक गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। मी एक गृहिणी आहे, या नात्याने मी सांगते की ज्याप्रमाणे दळण करत असताना गहू आपण चाळलं जातं, त्या गव्हातून ज्याप्रमाणे खडे किंवा किडे खाली पडतात, त्या खडे आणि किड्यारूपी गद्दारांना बाजूला करून चांगलं असं गहू आपल्या समोर आज उभं ठाकलं आहे ते सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या रूपाने। निसर्गाचा मित्रांनो एक नियम आहे, निसर्गामध्ये नेहमी बदल हा अपेक्षित असतो, काळानुरूप बदल होत असतो। सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती असेल, पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना पक्षाचा पदाधिकारी असो किंवा गावामध्ये काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता असो, तो एकाच लेवलचा आहे। एकत्रितरित्या ही आपली मशाल सर्व घराघरामध्ये नेऊन पोचायची। गेल्या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो उठाव झाला आणि या शिवसेनेला एक माणसाने म्हणजे एकनाथजी शिंदे या माणसानं 19 जून 1966च्या शिवसेनेला नख लावण्याचं काम केलं। परंतु या महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता सर्व जाणते आहे की येणाऱ्या काळामध्ये शिवसेना
मशालीच्या ज्योतीने या महाराष्ट्राचा संपूर्ण शिवसैनिक अगदी तेजाने पेटून उठलाय. ध्यानात ठेवा, तुमचे घर प्रपंच आमच्या बापाच्या जीवावर चालले. शिवसेना या 4 अक्षरी महामंत्राच्या जीवावर तुम्ही मोठे झालात आणि आज जर तुम्ही वळवळ करीत असाल तर आम्ही फक्त आदेश नाही म्हणून तालुका प्रमुख साहेब शांत आहे. गणेशजी जमादार साहेब तालुका प्रमुख आणि सुनीलजी जाधव शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख पोपट भाऊ शेलार, तुम्ही फक्त आदेश द्या. यांना घरातून बाहेर पडणं सुद्धा मुश्किल करून टाकू. या ठिकाणी सर्व शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडीचे सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहिलात. तर शिवसेना, युवा सेना व महिला आघाडीच्या वतीनं व युवा सेना शिवसेनेच्या वतीनं सर्वांचे मनापासून आभार मानतो. या ठिकाणी कार्यक्रम संपला.